नांदेडच्या मुदखेड येथील एक होतकरू तरुण मुंबईमध्ये आपलं नशीब आजमावायला गेला होता. त्यांचं नाव होतं गजानन देवकते. गजानन देवकते हे तिथे वेगवेगळ्या पद्धतीची कामं, जी काही सिव्हिलची कामं आहेत ती कामं करायची कंत्राटदार म्हणून. पण त्यांना आत्महत्या करावं लागली. त्याचं कारण असं सांगितलं जातं की मागच्या अनेक वर्षांपासून त्यांची जी जी काही बिलं आहेत ती शासकीय बिलं मिळाली नाही. त्यामुळं आपला जो आहे तो पूर्ण जीव जो आहे तो संपवलेला आहे. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या घरी मी सध्या आहे. त्यांचे मेव्हणे आहेत, त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय कारण आहे ते. काय घडलं होतं नेमकं, काय सांगलं, तुमचं काही बोलणं झालं होतं अगोदर? हो सर, 4 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं. त्यांना भरपूर मानसिक तणावामध्ये होता आणि त्याला विचारलं काय तणाव, असं बिल वगैरे निघत नाही म्हणला. 2 वर्षापासून मी चक्रा मारत आहे, सरांनी माझी दखल घेत नाहीत. वेगळे सर म्हणत आहेत की निघल आज उद्या आज उद्या, म्हणजे सारखा चक्रा मारून मारून थकून जात होता. खूप टेन्शन आलं त्याला. मग गावाकडं आला, आम्हाला बी सांगितलं. आम्ही म्हणलं बाबा अजून काहीतरी जोड लावत. दुसरीकडून पैसे व्याजानं काढून दिल्या त्याला, भरपूर हे केलं. आता कुठपर्यंत द्यायचं? लेकरा बाळाचं शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता, ट्युशनची फी भरत नव्हता, शाळेचा फी भरलेली नाही. सरांची फोन येत होते वारंवार, वर्गातून विद्यार्थ्याला घेऊन जा म्हणत होते. त्याला खूप सहन झालं नाही. सरांना खूप रिक्वेस्ट केला, पण सरही काही लक्ष दिलं नाहीत. मग शेवटी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि स्वतः जीवन संपवला. लेकरा बाळाला रस्त्यावर सोडला, बायकोला, आईला. आणि घरातला करता धरता होता. आईचाही सहारा गेला, बायकोचाही सहारा गेला, सर्वांना बेसहारा केला. कारवाई झाली पाहिजे असं वाटतं. कारवाई झाली पाहिजे असं. हो सर, कारवाई झालीच पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. त्याच्या लेकरा बाळांना, आईंना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचं कोणी आज करता धरता गेला, आज त्याचं पोट उपाशी आहे. आज कारवाई करावंच लागलं आणि कारवाई व्हावं लागते. लेकराला, बायकोला, आईला न्याय मिळावा लागते. सरकारला कळकळीची विनंती आहे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं काय घडलं होतं, काय सांगितलं त्यांना? मार्च पासून ते खूप मानसिक तणावामध्ये होते. त्यांना वाटलं मार्च मध्ये बिलं निघतील, पण फेगडे साहेब बोलले मी काढतो काढतो बोलून त्यांना पुढे ढकलले. पण मार्च झाल्यावर ते बोलले आता नाही निघू शकत बोलले. मग तोपर्यंत त्यांची बदली झाली. मग आता ते पुढच्या मार्च शिवाय फंडिंग बिल निघत नाही, रेग्युलरची बिलं पण निघत नाहीत. शेवटच्या टप्प्यावर टेबलवर पेपर येऊन सुद्धा सह्या झाल्या तरी कोणी बिल काढत नाहीत. म्हणून ते मानसिक तणावामध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न घेतला. मला उघड्यावर टाकून गेला. माझी मुलं बाळ कशी शिकतील? त्यांच्या शाळेची फी भरायची आहे. माझी मुलं 4थीला आहे, हा 2रीला आहे. त्याला 75,000 फी आहे, ह्याला 60,000 आहे. त्यांची फी भरण्याचे पैसे नव्हते. शाळेतून फोन यायचे, शाळेतून काढून टाकायचे. कशा हे पैसे किती होते आणि कुठून आले होते, नेमके काय केलं? गोल्ड लोन केलं होतं आम्ही. आमचे दागिने, त्यांच्या आईचे दागिने, माझे दागिने त्यांनी बँकेमध्ये ठेवून, त्यांनी बाहेरचे व्याजी काढून त्यांनी कामात पैसे घातले. कामात पैसे टाकून सुद्धा त्यांचे पैसे येत नव्हते. आत्महत्या कशामुळे केली वाटते तुम्हाला, काय नेमकं कारण? याच्यामुळे केली, दुसरं काही कारण नाही. कोणी पैसे मागत होतं बिल काढण्यासाठी असंही तुम्ही म्हणाल? भूषण फेगडे साहेब पैसे मागत होते. त्यांनी आधी त्यांना 5 लाख दिले असे मला बोलले. तरी पण आणखी तो बोलतो तुम्ही दिले नाही म्हणून आणखीन परत 5 लाख मागत होता, म्हणून त्यांनी दिलं नाही काढले. त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यांनी खूप त्रास दिलाय त्यांना, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. ती माझ्या डोळ्यासमोर झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे असं मागणी आहे त्यांच्या पत्नीकरता. त्यांच्या आईचा प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुमचं कधी बोलणं झालं होतं शेवटी, काय सांगाल? काल तर बोलला नाही. काल 100 वेळा त्यांना बोलला नाही, मला फोनही लावला नाही. परवाच्या दिवशी मात्र मला सकाळी बोलला 12 वाजता, पुन्हा परत संध्याकाळी बोलला 7-7:30ला. मग त्याचं हेच होतं म्हणणं की माझे बिलं निघणं झाले, बिलं अडकल्यामुळं मी ताण घेऊ लागलो डोक्यालाही, मला सण होईना झालं असं म्हणू लागला. असं म्हणला. मी म्हणलो बापू ये घरी, भाऊ येऊन लागला, ये असा ताण का घेऊ लागला असतो, घरी ये. सगळे म्हणले आम्ही ये, तू घरीच ये, राहू दे सगळं निघतील तेव्हा निघतील बिलं. म्हणलं तरी त्यानं लक्ष केला नाही. मला हातपाय उठणा झालेत, मी घरी येईना हेच सांगू लागला. मला रडू लागला. इथपर्यंत बोलला, रडलाला जा. मग पुन्हा परत आणखीन काहीतरी, आता मी काहीतरी माझा मार्ग मी काढतो असं म्हणू लागला. मग मी म्हणलो मार्ग काढू नको, कशाला काढतोस, घरी ये, इकडे येऊन राहा, पुन्हा निघतील तेव्हा निघतील. म्हणलं तरी त्यांना ऐकून घेतला नाही, म्हणजे समजून घेतला नाही. आई म्हणून तुमची काय मागणी आहे नेमकी, आता काय कारवाई? काय म्हणजे लेकराला न्याय मिळावा, या छोट्या लेकराचं
व्यवस्था व्हावं हेच त्याला सुख शांती भेटावं तिचं कोण करणार आहे. लेकरायला न्याय भेटावा त्या लेकरायच्या बाईचं नुकसान होऊन गेलं. मी किती दिवसाची याच्यासोबत राहणार. मी राहीपर्यंत लेकर सुखी व्हावं हीच माझी मागणी आहे. दुसरं काही मला मागायचं आहे. एवढे लेकरून माझं काम करून उपाशी तापाशी राहून जर आज या लोकांना एवढा हे करून त्याच्यावर अन्याय करून जर एवढं जीवाचा घात केलेत माझ्या लेकराचं मला काय करायचं आहे लोकांचं. 2-3 वर्ष झालं बिल निघणार झालं. काय करल कसं व्हावं. इकडं राहिलो तिकडं बिल निघणार म्हणून त्यांना इकडे यायचं नाही राहायचं नाही जास्त. असलं करून जीवात करून घेतला ना. कोणी म्हणावं नेमकं मला सांगत होता प्रत्येकाला पत्र पाठवली की बाबा माझे बिल अडकून बसले म्हणून. कोणी त्याच्या लक्ष केलं नाही. त्यानं मलाही सांगत होता वरी मी ह्याला पत्र दिलो आई त्याला पत्र दिलो त्याच्याकडे जाऊन बसलो त्याच्या कोणाच्या की दारात जाऊन किती दिवस उपोषण बसलो म्हणला तरी लक्ष केले नाहीत म्हणला. त्यानं उपोषणलाही बसला म्हणून उपाशी जाऊन कितीतरी दिवस म्हणला तर ते बी लक्ष केले नाहीत म्हणला. कोणी न्याय म्हणजे केले नाही म्हणला. न्याय मिळाव आता मी माझा मार्ग मी करतो म्हणा असं म्हणला मला परवाच्या दिवशी. त्यांच्या आई होत्या. ही सगळी 2 मुलं आहेत त्यांची छोटी छोटी एकदम. आणि अशा पद्धतीने त्यांनी जे आहे ते आपली जीवन यात्रा जी आहे ती संपवलेली आहे. आणि आता या सगळ्या छोट्या मुलांना न्याय मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा या कुटुंबाच्या वतीने केली जाते. आणि जे कोणी दोषी अधिकारी आहेत ज्यांनी लाच मागितली त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी या कुटुंबाकडून केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, मुदखेड, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.